पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे बोलतायत, थेट जाऊयात। ही जागा त्यांनी ओळखली होती आणि तिथे ही इंडस्ट्री आणायची असं ठरलं होतं। देसाई साहेबांनी जसं सांगितलं की साधारणपणे डॅव्होसमध्ये असताना देखील आमची जी चर्चा झाली की महाराष्ट्रात हा उद्योग येऊ शकेल। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे। 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार, ॲन्सिलरी इंडस्ट्रीज। 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठं येणारा रोजगार होता। आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि ट्विट देखील बघितलं। आज सकाळी MOU सायनिंग सेरेमनी देखील झाली। गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती। 100% सायनिंग नंतर ठरत असतं। पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न। ट्विट करत असताना अग्रवाल साहेबांनी हे देखील ट्विट केलेलं आहे की तिकडच्या उद्योगमंत्र्यांनी आणि तिकडच्या स्थानिक काही प्रशासनाने जी मेहनत घेतली आत्ताच्या काळामध्ये ती खूप चांगली होती, त्यांचं देखील कौतुक करतो मी। मग नक्की आपले उद्योगमंत्री, आपलं सरकार जे खोके सरकार आहे, म्हणजे मी या सरकारला सरकार मानत नाही कारण ते घटनाबाहेर, पण ही जी काही अरेंजमेंट आहे या सरकारमध्ये ते नक्की करत तरी काय होतं। म्हणजे जी फॅक्टरी, जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती, आत्ता पण तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला CMOच्या हँडलनी असेल, अनेक वेगळ्या वेगळ्या हँडलनी ट्विट केलं की ही कंपनी इथेच येणार। मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की ह्या महाराष्ट्रातून इतर कुठच्या राज्यामध्ये गेले। एकंदरीत जर आपण परिस्थिती आत्ता बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे। मग कायदा सुव्यवस्थेचा असेल, मग कुठे गोळीबार का होतो, कोण गद्दार काहीतरी वेगळं काही करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींना पकडून किती असे इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्याकडे येतील। कारण आपण बघितलं असेल गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा महाविकास आघाडी सरकार म्हणून काम करत होतो, देसाई साहेबांनी उद्योगमंत्री म्हणून आणि आम्ही सर्वच मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून ह्या राज्यामध्ये 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणली, तेवढे रोजगार उपलब्ध करून देत होतो। मला वाटतं 90%हून जास्ती MOU जे साईन झालेले ते एक्झिक्यूट झाले, त्यांना जागा दिल्या, तिथे काम सुरू झालेलं आहे। तसंच जे वातावरण होतं आपण बघितलं असेल, कुठेही दंगल कुठेही घडली नाही, कुठे दंगा फसाद नव्हता, कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता। लोकांचा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास आमच्या महाविकास आघाडी सरकारवर होता। आणि तसंच डॅव्होसमध्ये देखील आम्ही 80,000 कोटी एवढी गुंतवणूक एका त्या 4 दिवसाच्या ट्रिपमधून, डॅव्होसला आम्ही जे गेलेलो डेलिगेशनमधून, तेवढी आणू शकलो। पण आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाही आहे। विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे। आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली। पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला का इथून निघून गेली, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली। आपल्याला ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर विचारू शकतो। उद्योगमंत्री सामंत यांनी म्हटलेलं आहे की जर कंपनी आणायची सुरू तर 2.5 वर्षात का आणली गेली नाही। मला वाटतं हा त्यांचं कमी अभ्यासाचं ते सगळीकडे दाखला देत आहेत। त्यांनी थोडं खात्यात बसले आणि माहिती घेतली तर त्यांना ते उत्तर मिळेल। अधिकचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही देऊ केलेले आहेत। आमचं सरकार जे आहे हे उद्योग आणण्यासाठी सक्षम आहे, आम्ही फॉलो घेत आहोत। परंतु कंपनी जी बाहेर गेली त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा आता त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करावे। काय आता हे सोपं असतं ह्याच्यावर राजकारण करू नये, आणि आम्ही देखील राजकारण करत नाहीये। आम्ही उलट हेच सांगत होतो की कोविडच्या काळात राजकारण करू नका, हे उघडा ते उघडा राजकारण करू नका। राजकारण ज्यांनी करायचं होतं त्यांनी केलेलं आहे। आज आम्ही मागच्या सरकारमध्ये जे मंत्री म्हणून बसलेलो तिथे जे जवळून ही पूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे, जी कंपनी आपल्याकडे 100% येणारच होती ती बाजूच्या राज्यात का गेली हा आज प्रश्न विचारतोय। हा प्रश्न जर उचलणं आणि महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांसाठी बोलणं हे राजकारण असेल तर हे राजकारण म्हणून घ्या, पण आम्ही हा प्रश्न विचारणार। कारण साधारण 1 लाख लोक ह्याच्यात त्यांना रोजगार मिळू शकला असता, तरुणांना रोजगार मिळू शकला असता। काय नेमकी कारण वाटते? राजकीय महाराष्ट्रातली अस्थिरता याचे प्रमुख कारण असू शकतं का? गुजरातला सगळे प्रोजेक्ट याच्या पुढचे पाहायला मिळतील? हे मला वाटतं आत्ताचे जे खरे मुख्यमंत्री असतील ह्या सरकारमधले त्यांनी सांगावं। कारण आपण बघताय कायदा सुव्यवस्थेवर कुठेही अंकुश नाही आहे, प्रशासनावर कुठेही अंकुश नाही आहे, रोज बदली होत आहे, कोणाची होते, कुठच्या डिपार्टमेंटमध्ये जात आहे, हे कोणालाही काही
ठाऊक नसताना कुठचा गुंतवणूकदार आपल्या राज्यात येईल हा मोठा आता प्रश्न पडलेला आहे सगळ्यांना. आपणच जर बातम्या बघितल्या, मला वाटतं एबीपीवरच दाखवलं, एका आमदारांनी पिस्तूल काढलेली वगैरे होती. हे सगळं वातावरण मला वाटतं महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. आणि म्हणून जे आज मी सकाळी पण सांगितलेलं आहे ट्विटच्या मार्फत की राजकारण आता कमी करून उगाच राजकीय आरोप प्रत्यारोप, राजकारण ह्याला फोडा त्याला फोडा, असंच सरकार, हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही घराघरा सगळीकडे फिरताय, पण जरा मंत्रालयात बसून कामं करणं गरजेचं आहे. आम्ही देखील डॅवोसला असू किंवा कुठूनही आम्ही ही कंपनी महाराष्ट्रात आणत होतो. म्हणजे 21 तारखेची जी आमची बैठक होती अनिल अग्रवाल साहेबांबरोबर, ते मी ट्विट पण केलेलं, त्यांनी पण ट्विट केलेलं, ही झूमवर होती. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आमचं सुरू झालेलं त्यांच्याबरोबर पाठपुरावा. तसंच एअरबसची मोठी इन्व्हेस्टमेंट आता आपल्या देशात येऊ इच्छित आहे. ही वेदांत नाही तर एअरबस तरी महाराष्ट्रात यावी, आमची ही इच्छा आहे. क्युबिक नावाची एक कंपनी आहे, त्याचं पुढे काय झालं, ह्या सगळ्या आम्ही पाठपुरावा जे करत होतो ते महाराष्ट्रात जर आलं तर मला वाटतं चांगलं होईल. आता वरती पण आणि खालती पण त्यांचंच राज्य. केंद्र सरकारचा किती हस्तक्षेप होतो? कारण मी जर जवळून पाहिले तर अनेक वेगवेगळे मुंबई असू दे किंवा महाराष्ट्रातून यापूर्वी देखील गेलेले आहेत. केंद्राच्या दबावामुळे अशा प्रकारे गुजरातमध्ये जास्त उद्योग नाही, ह्याच्यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या कंपनीची गुंतवणूक आहे. हस्तक्षेप मी म्हणू शकणार नाही, कारण मूळ म्हणजे आत्ता आपल्याकडे जी काही व्यवस्था झालेली आहे सरकारमध्ये त्याच्यावरच कोणाचा विश्वास नसेल तर केंद्राला बोटं दाखवून तरी काय उपयोग आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा इथे होतं, म्हणजे दुसऱ्या विचारधारेचं होतं, केंद्र सरकारच्या जो पक्ष आहे त्याच्या दुसऱ्या उलट विचारधारेचं होतं, तेव्हा इथे येत होती ना. म्हणजे जेव्हा इथे शिवसेना सत्तेत होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा हीच कंपनी महाराष्ट्रात येत होती. इतकी मोठी गुंतवणूक फक्त महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात या रेसमध्ये होते. त्यामध्ये कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश याही राज्यांची ही मार्च एप्रिलमध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र नंबर 1 आला. तुम्ही आत्ताचे गेले काही दिवसातले म्हणजे मे 24च्या आसपास त्यांची तिथे व्हिजिट झाली. 6 जूनला एक बैठक झाली. मग देसाई साहेब तिथे दिल्लीत भेटून आले. महाराष्ट्रामध्ये जी काही आपल्याकडे आपले जे टेक्निकल एक्सपर्टीज असेल, फायनान्शियल आपण सबसिडी देत होतो, जो काही पूर्ण एन्व्हायरमेंट देत होतो, इकोसिस्टम त्यांना देत होतो, ही नंबर 1ची होती. आणि हे त्यांनी पण मान्य केलेलं. त्यांच्या टीमसोबत मी पण भेटलेलो. आणि परत मी त्या कंपनीला ह्या राजकारणात खेचू इच्छित नाही. त्यांनी आपल्या देशात चांगला उद्योग आणलेला आहे, त्यांना मी शुभेच्छा देतोच. अशा गोष्टी होणं गरजेचं आहे. मी डॅवॉसला पण बोललेलो की नुसतं महाराष्ट्र नाही तर प्रत्येक राज्यांनी पुढे येणं गरजेचं आहे. खांद्याला खांदा लावून देशाला पुढे नेणं गरजेचं आहे. सगळीकडे गुंतवणूक आली पाहिजे. तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांना सगळीकडे नोकऱ्या, रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. पण माझा आक्षेप ह्याच गोष्टीवर आहे, एकच गोष्टीवर आहे की जी कंपनी महाराष्ट्रात येण्यात ठरलेली, एका महिन्यात काय बिघडलं किंवा सरकारने काय कमी केलं, हे सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे की आम्ही काय कमी केलं ह्या राज्यांनी की ते इथे येऊ इच्छित नव्हते. सगळ्या राज्यात पलीकडे जाऊन फक्त गुजरातमध्ये जाणं म्हणतात, तिथे आता काय कंडिशन ॲटमॉस्फिअर आहे, काय हे मला वाटतं आपल्या आत्ताच्या सध्याच्या जे काही एक व्यवस्था आहे त्यांनी सांगावं. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की दुःख या गोष्टीचं की महाराष्ट्राला ह्याच्यातून मोठा फटका बसलेला आहे. Aditya, of course, you are a little hurt, and so is everyone who's worked on this project. Do you see it as a big blow for the state of Maharashtra, and should there be serious lessons learned now going forward? Clearly, there is some amount of concern as far as this current government is concerned, and the manner in which it is behaving, that is not giving that confidence to industries to come in Maharashtra. I think it is a big blow for Maharashtra. We are deeply upset because, as I said, I'm happy that the investment is coming into a country. I've always maintained this, that whichever state an investment goes into, I am happy for a country because the local youth there get employment, our country moves ahead. But for an investment that was confirmed to come into Maharashtra, we've had multiple meetings. The current dispensation and the Chief Minister also tweeted on 26 or 27 July that they will be going ahead with this project. Desai Saab and I have worked closely with the entire teams. The teams had adjudged Maharashtra as number 1 for this ecosystem for semiconductor chips and the allied industries, almost 160 allied industries that were coming into the state. However, I personally believe that the conduct of this current unconstitutional dispensation, be it some of the MLAs firing their weapons, someone threatening someone beating up a contractor, someone just using rowdy language, this is not something that is worthy and dignified for any government. I believe that this is a big loss for Maharashtra. I hope that investments like at least Airbus and many more come into Maharashtra, and that is the only hope that we have right now. आदित्यजी, हे सरकार ज्या सत्तेत आहे, तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मुंबईसाठी एक घातक आहे? कारण का याआधी देखील असे भाजप सत्तेत असताना बरेच प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले होते
आता देखील हीच परिस्थिती नाही झालंय असं ना की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच झालेलं आहे. अजून काय? मुंबई महानगरपालिका म्हणजे तुम्ही बघा, मला वाटतं बाजीगरमध्ये होतं ते, हार के जीतने वाले को बाजीगर कहते, आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जीत के हारने वाले को खोके सरकार कहते, असं ते झालेलं आहे. आणि त्यांनी काल पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी असं म्हटलं की इतक्या दिवस आहे किंवा इतके वर्ष मुंबईकर मराठी माणूस असं बोललं जात होतं, परंतु हे मुंबईकर हे मराठी माणूस दूर का फेकले गेले मुंबईचं? मी त्यांना कुठचाही आरोप करू द्या, ते राजकारणातच व्यस्त आहेत. आणि आज मी हेच बोलतोय की कधीतरी त्यांनी विचार करावा की ज्या खुर्चीवर बसलेले ते तिथे थोडं राजकारण बाजूला ठेवून, थोडे आरोप मागे ठेवून, जी आमच्यासोबत गद्दारी केले ते पण थोडं बाजूला ठेवून आत्ता तरी प्रशासनावर आणि कामावर जर थोडं लक्ष दिलं तर महाराष्ट्र थोडं आवरू शकेल. कारण त्यांचा कुठेही अंकुश दिसत नाहीये. आपण बघा जे काही चाललंय या राज्यात आणि आपल्याच मार्फत बातम्या येतात. तर मला वाटतं आज सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की ह्या सरकारने ह्या इन्व्हेस्टमेंटवर लक्ष का नाही दिलं, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट जी महाराष्ट्रात येत होती त्याच्याकडे दुर्लक्ष का केलं आणि तिथे जाऊ का दिलं, हाच एक प्रश्न राहणार आहे. विरोधक असा आरोप करतात की जे प्रकल्प येत आहेत त्यांना देखील आपण विरोध करता, म्हणजे जसं की नाना. मला वाटतं एक स्पष्ट झालेलं आहे, त्याबद्दल पण भूमिका मी स्पष्ट त्यावेळी मांडलेली आहे. तिथे रत्नागिरीत जेव्हा जाईन तिथे पण मांडीन. पण आज मी फॉक्सकॉन आणि वेदांताबद्दलच बोलीन, कारण महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जी इन्व्हेस्टमेंट पूर्ण कॉन्क्रिटाईज झालेली आलेली महाराष्ट्रात, तिथून पळवण्यात त्यांचं यश किती मोठं आहे हे आपल्याला दिसलेलं आहे. आणि ते का म्हणून पळवलेलं आहे हा मोठा प्रश्न राहतो. from being the front runners for this project, the state of Maharashtra, to being the only choice and then completely losing that. So there is some amount of significant work done by the previous government that really brought it to that level. That's what. Yes, of course, we've worked with those teams very closely, be it with Mr. Agarwal, be it with the entire team, the consultants. We've shown them the locations. We had shown them across Maharashtra. We said whenever an investment is coming into a state, we don't give them an option that you go here or there. They choose and we provide the facilities and we provide the talent pool coming from our state. The problem here lies that after everything was done, even the current dispensation tweeted that we are bringing this industry here. How well have they managed to push this industry away is a matter of great concern and something for fact finding. So do you feel the focus kind of shifting? इतनी बड़ी इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में आने वाली थी, ऐसा क्या हुआ कि एन वक्त पर वो गुजरात चली गई? ये महाराष्ट्र के लिए हमारे लिए दुख की बात है कि इतनी बड़ी इन्वेस्टमेंट जो है एक दूसरे राज्य में गई है. कंपनी को और उस राज्य को मैं शुभेच्छाएं देता हूँ. उनका कोई इसमें दोष शायद नहीं है क्योंकि उन्होंने जो भी करना था उनकी स्टेट के प्रति उन्होंने किया है. लेकिन यही बात रहती है कि जो इन्वेस्टमेंट महाराष्ट्र में 100% आने वाली थी, जो इन्वेस्टमेंट यहाँ और 160 से 200 कंपनियां लाने वाली थी, लगभग 1 लाख रोजगार की संधियां उपलब्ध करने वाली थी, तो ऐसी इन्वेस्टमेंट, ये जो कोई व्यवस्था है, मैं इसे सरकार नहीं मानता क्योंकि ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, लेकिन ऐसी सरकार ऐसी इन्वेस्टमेंट को भगा कैसे सकती है, ये तो एक फैक्ट फाइंडिंग की बात हुई. क्या लगता है इसके पीछे कारण है फिलहाल जो राजकीय परिस्थिति? मुझे लगता है इसके पीछे एक ही कारण है कि जो अभी व्यवस्था है वो सिर्फ राजनीति में लगी हुई है, जुटी हुई है और घूम रही है, लेकिन काम तो कुछ हो रहा नहीं. मला वाटतं आज आपण ह्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया, कारण अजून एक मी सांगतो तुम्हाला, आज खरोखर आम्ही इथे एवढ्यासाठीच बसलेलो आहे. राजकारण बोलायचं आहे ते मी शिवसंवाद यात्रेत बोलतो, मी आत्ता पण बोलू शकतो, पण हा विषय राजकारणाचा नाही आहे. हा विषय आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांचा, तरुण लोकांचा, ज्यांना आत्ता रोजगार गरजेचा आहे, महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या भवितव्याचा आहे. आपण जर विचार कराल तर ही एकच इंडस्ट्री नाही आहे. मी परत सांगेन, ह्यासोबत 160 ते 170 ॲलाइड इंडस्ट्रीज, ॲन्सिलरी इंडस्ट्रीज येणार होत्या. ह्या एका कंपनीमधून 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट आणि इतर 160 मधून तुम्ही किती रोजगार उपलब्ध होणार आहेत हे तुम्ही विचार करा. ही गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणं हे किती धोकादायक आहे आपल्यासाठी, हा विचार करा. धन्यवाद. हे सरकार खोके सरकार आहे. हे सरकार आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला धोके देत आहे असं देखील आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा कुठेही यावर अंकुश दिसत नाहीये असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. राजकारण बाजूला ठेवून कामावर लक्ष द्या असा सल्ला देखील आदित्य ठाकरेंनी खरं तर शिंदे गटाला दिलाय. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. हे सरकार खोके सरकार असल्याचं आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.
खरं तर महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हेच अद्याप समजत नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.